भुसावळ शहर आणि परिसरातील गुन्हेगारीवर मोठा प्रहार करत जळगाव पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफ यांनी आज पहाटे संयुक्त धाक कॉम्बिंग ऑपरेशन राबवले। पहाटे 4 ते सकाळी 8 या 4 तासांच्या विशेष मोहिमेत सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात आल्या असून अवैध हत्यारे आणि चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या नेतृत्वात ही व्यापक कारवाई करण्यात आली। या ऑपरेशनमध्ये रेल्वे पोलीस ठाण्यातील 3 गैरजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली। त्यापैकी सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाट उर्फ श्याम काल्या याला अटक करून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। दरम्यान पंचशील नगर परिसरातून शोहेब शाह शरीफ शाह या आरोपीकडून एक कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दीपनगर पॉवर प्लांट परिसरातही मोठी कारवाई करत राजू सुरवाडे याच्याकडून सुमारे 50 किलो चोरीची केबल आणि केबल कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे केबल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे। याशिवाय रेल्वे आणि दीपनगर परिसरातील भंगार व कोळसा चोरीतील 60 सराईत आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली। 25 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून 5 भंगार दुकानांची तपासणीही करण्यात आली। या संयुक्त कारवाईत पोलीस आणि आरपीएफचे एकूण 11 अधिकारी, 53 कर्मचारी तसेच जळगाव मुख्यालयातील 3 आरसीपी प्लाटून सहभागी झाले होते। रेल्वे आणि शासकीय मालमत्तेची चोरी करणाऱ्यांविरोधातील अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे।